राजहट्ट आणि बालहट्ट यांची नेहमी तुलना होते. पण मंडळी, राजहट्ट एक वेळ निभावता येईल, पण बालहट्ट मूर्तीतल्या पांडुरंगालाही दूध प्यायला भाग पाडतो. कळले ना आपण कोणाबद्दल बोलतोय? देवदेश आणि धर्माच्या या भागात पांडुरंगाला हट्टाने दूध पाजणाऱ्या नामदेवांची गोष्ट आपण ऐकणार आहोत. नामदेवांच्या घरी रोज पांडुरंगाची पूजा होत असे. एकदा नामदेवांच्या वडिलांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार होते आणि त्यामुळे पूजेची जबाबदारी लहानग्या नामदेवांवर आली. पूजा कशी करावी ते वडिलांनी नामदेवांना शिकविले आणि वडील बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी छोटा नामदेव पहाटेच उठला. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे पूजा अर्चा करून त्याने पांडुरंगाला दुधाचा नैवेद्य दाखविला आणि देवाने दूध पिण्याची वाट पाहू लागला. देव दूध पित नाही हे पाहून त्याने थोडी साखर आणून दुधात घातली आणि आता दूध गोड झाले आहे, आता तरी प्या, असा तो आग्रह करू लागला. त्याला वाटले विठोबा दूध प्यायले नाही तर बाबा रागवतील आणि देवाने जेवल्याशिवाय आपण जेवावे तरी कसे. पांडुरंगाची मूर्ती दूध काही पिईना. तेव्हा नामदेवाने विठ्ठलाला धमकी दिली, देवा, जर तू दूध प्यायला नाहीस तर मी तुझ्या पायावर माझे डोके आपटीन. नामदेवांची श्रद्धा आणि बालभक्ती पाहून विठोबा प्रसन्न झाले. आता नामदेव आपली धमकी कृतीत उतरवणार. तेवढ्यात पांडुरंगाने दुधाचा पेला उचलला. जड मूर्ती सचेतन झाली. देव दूध पिऊ लागला. आता नामदेव प्रसादाची वाट पाहू लागला. देवा, सगळे दूध तुम्हीच पिणार का? मला प्रसाद नाही ठेवणार? हे ऐकून विठोबाने नामदेवांना मांडीवर घेतले. मग परस्परांनी एकमेकांना दूध पाजले. आता हे रोज होऊ लागले. हळूहळू देवाजवळ गप्पाही होऊ लागल्या. संतांची मांदियाळी असणाऱ्या आपल्या देशात नामदेव हे एकमेव संत पांडुरंगाजवळ गप्पा मारत असत. देव भावाचा भुकेला असतो. मनोभावे जीव घालणाऱ्या या लहानग्या भक्ताला देव नाही म्हणू शकला नाही. याच भावामुळे पांडुरंगाने श्रीखंड बनवून एकनाथांकडे 12 वर्षे चाकरी केली आणि जनाबाईंना जात्यावर धान्य दळून दिले. तुका म्हणे भावे स्मरता राम राम, कोण जाणे वर्म तये दशे. परमेश्वराचे सहज नाव घेतले, केवळ चिंतन केले तरी तो तुमच्याजवळ उभा राहतो. मनोभावे नामस्मरण करणाऱ्यास काय आणि कोणत्या प्रकारचे फळ मिळेल याचे वर्णन काय करावे. ही श्रंत मंडळी निस्वार्थी होती. स्वतःसाठी काही मागत नव्हती. ईश्वराचे नाव घेण्यामागे त्यांचा फक्त भक्तिभाव होता. भक्तीत भाव असेल, भक्ती निस्वार्थी असेल तर ती परमेश्वराला खूप आवडते. म्हणून मंडळी, मनोभावे म्हणा जय जय रामकृष्ण हरी. भेटू पुढील भागात नव्या गोष्टीसह. नमस्कार.